मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्याला म्हणतो, तू एक वेळ मला हिमालय मेल्ट करायचं म्हण, परंतु मधुभाऊंना कसं मेल्ट करायचं, मधुभाऊंना कसं मेल्ट करायचं हे तू तुझं बघ, कारण जोपर्यंत मधुभाऊंचा तुझ्यावर राग आहे तोपर्यंत सायली वहिनी स्वतःहून तुझ्याबरोबर अजिबात बोलणार नाही, असं चैतन्य त्याला सांगतो। त्यावेळी अर्जुन म्हणतो, मधुभाऊंना आता कोर्टात भेटायचंय आणि याच विचाराने माझ्या पोटामध्ये गोळा आलाय। मला माहित आहे आज सुद्धा मधुभाऊ माझ्याबरोबर कोर्टामध्ये अजिबात व्यवस्थित बोलणार नाही। चैतन्य अर्जुनला समजावतो, हे बघ अर्जुन, मधुभाऊंचा राग कुणावर आहे, ज्यांनी त्यांच्या मुलीला म्हणजे सायली वहिनींना लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकवलं आणि फसवून तिच्याबरोबर लग्न केलं, मग त्याच बदल्यामध्ये मधुभाऊंची केस घेतली। पण त्यांना आता समजायला हवं की असा माणूस अस्तित्वातच नाहीये, सुद्धा असं काहीच केलेलं नाहीये, तू केलं आहे ना ते फक्त प्रेम आणि प्रेम। आणि आता हे जसं सायली वहिनीपर्यंत पोहोचलंय ना तसं त्यांनाही हे कळू देत। तेव्हा अर्जुन म्हणतो, यू आर राईट, कारण माझं प्रेम हे खरं आहे, मग मी असं मधुभाऊंना कन्व्हिन्स करायला का घाबरेल, जो गुन्हा मी केलेला नाहीये त्याचा स्टॅम्प मी माझ्या कपाळावर कशाला मारून घेऊ, आणि मधुभाऊंना हे दिसायलाच हवं की माझं त्यांच्या मुलीवर अगदी खरं प्रेम आहे। आता चल निघूयात, कोर्टात जाऊन मला मिसेस सायलींना भेटायचंय आणि त्यांच्या बाबांना सुद्धा। तेव्हा अर्जुनचं बदललेलं रूप पाहून चैतन्यला देखील आनंद होतो, कारण अर्जुन आधीसारखा नुसता रडत बसलेला नसतो, पुढे काय करायचं हे त्याने पूर्णपणे ठरवलेलं असतं। आणि कशाप्रकारे मधुभाऊंचा राग माझ्या मनात असणारा राग कशाप्रकारे घालवायचा या दिशेने सुद्धा त्याने पहिलं पाऊल आता टाकलेलं असतं। तेव्हा आता चैतन्याला देखील आनंद होतो। दुसरीकडे घरातील सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात। हा मूड बदलणं एवढं शक्य आहे का, असं प्रताप विचारतो। मग आता कल्पना म्हणते, हो ना। त्याचवेळी प्रिया म्हणते, पण अशक्य असं काही नाहीये ना, कारण सायलीच्या असणाऱ्या सर्व वस्तू आपण आता जाळून टाकल्या आहेत ना, आता पुढच्या दिशेने आपण पहिलं पाऊल उचलायचं। तेव्हा अस्मिता म्हणते, मलाही असं तोंड पाडून बसायला नाही आवडत, असं घरात कुणीतरी मेल्यासारखं सर्वजण आपले तोंड पाडून बसतात। त्यानंतर प्रिया म्हणते, माझ्याकडे एक आयडिया आहे। तेव्हा कोणती आयडिया, असं सर्वजण विचारू लागतात। मग ती आता म्हणते की कसं आहे ना, जर आपल्या घरात इथून पुढे कुणीही उदास किंवा असं दुःखी असेल ना, तर त्याने लगेच मला 5,000 रुपये ट्रान्सफर करायचे, असं म्हणून सगळ्यांकडे ती पाहत असते। तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि हसू लागतात। मग अश्विन म्हणतो, अरे बापरे, तुझी ही आयडिया तर सुपर्ब आहे, म्हणजे मी उगीच एवढी मेहनत करून डॉक्टर झालो आणि हिच्यासारखं डोकं लढवलं असतं ना तर आपोआप असा श्रीमंत झालो असतो। तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर खूप छान अशी पुन्हा एकदा स्माईल येते। मग अश्विन म्हणतो, तन्वी, आता तू बघतच राहा, तुझ्या अकाउंटवर ना असा पैशांचा पाऊस पडेल, पाऊस। मग प्रिया आता नाटकी करून म्हणते, पण मला हे पैसे नको आहेत अश्विन, उलट तुम्हाला हे पैसे मला कसे द्यावे लागू नयेत हे तुम्ही तुमचं बघा। त्याचवेळी आता प्रताप म्हणतो, नाही देणार, अरे हाडाचा बिझनेसमॅन आहे मी, माझ्या खिशातला असा 1 रुपयासुद्धा मी इकडे तिकडे नाही जाऊ देणार। तेव्हा सर्वजण आता हसू लागतात। मग अस्मिता म्हणते, मी सुद्धा नाही देणार, कारण आता इथून पुढे मी खूपच आनंदी राहायचं ठरवलंय। पुढे प्रताप म्हणतो, कल्पना, तू माझी बायको आहेस, लक्षात ठेव, तुझ्यासाठी जर मला 5,000 रुपये द्यावे लागले ना, मग बघतच राहा, असं प्रताप आता हसूनच तिला म्हणतो। तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसतात। त्यानंतर विमल म्हणते, मी सुद्धा आता हसणार आहे, कारण एवढे 5,000 रुपये देणं शक्य नाही आणि 5 पुढे अजून किती शून्य लागतायत ते सुद्धा माहीत नाही। तर प्रिया आता लगेच तिच्याकडे थोडी रागात पाहते। तर विमल आता कल्पनाला म्हणते, वहिनी, आता तुम्ही सुद्धा हसा हां। मग आता सर्वजण हसू लागतात। तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते, म्हणून प्रिया आता सगळ्यांकडे हसूनच पाहते। आणि तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण आता
प्रिया ही घरातील सर्वांचा मूड किती छान प्रकारे सांभाळतीये हे त्या दोघींनाही आता समजलेलं असतं आणि त्या दोघीही कौतुकाने प्रियाकडे पाहतात. आता सायलीची उणीवसुद्धा कुणाला तेथे भासत नाही. तर आता प्रिया जबरदस्तीने कुणाला म्हणते की मामी हे धर, तू खाऊन घे बरं अगोदर. मग आता अगं नको, मी जाडी होईन ना, असं कल्पना म्हणते. तेव्हा सर्वजण पुन्हा हसतात. पुढे पूर्णाजी आता म्हणतात, तन्वी अगं तू पैसे देण्याची धमकी दिली आणि सर्वजण बघ कसे सरळ झाले आहेत. पुढे आता प्रताप म्हणतो, तन्वी जर तुला असा कोणता बिझनेस सुरू करायचा असेल तर आमच्या अश्विनला नक्की पार्टनर करून घे हां. तेव्हा ती हो असं म्हणते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता तेथे आलेले असतात. पुढे अस्मिता म्हणते, मला सुद्धा पार्टनर करून घ्यायचं. मग आता तू कुठून आलेस मधी, असं प्रिया विचारते. तसंही माझ्या नवीन बिझनेसमध्ये मला ऑलरेडी खूप लॉस होणार आहे. आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे आलेले असतात. ते दोघेही समोर पाहतात तर घरातील सर्वजण आज आनंदी असतात, प्रसन्न असतात. म्हणून अर्जुनलाही जरा बरं वाटतं आणि तो म्हणतो की मम्मा मी निघतोय, कोर्टात जायचंय मला. तरीही कल्पना त्याच्याबरोबर काहीच बोलत नाही, एकदम शांत शांत असते. त्यानंतर आता अस्मिता म्हणते, डॅड मी सुद्धा तुझ्यापेक्षा खूप मोठा बिझनेस करणार आहे आणि तुझ्यापेक्षा श्रीमंत होणार आहे. तेव्हा प्रताप डोक्याला हात लावत हसत म्हणतो की तू काय अगं श्रीमंत होणार, मी स्वतः माझ्या पूर्ण आईपेक्षा श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतोय. या वयातही मला अजून जमलेलं नाही आहे. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा हसतात. त्यानंतर अर्जुन आता कल्पनाला म्हणतो, मम्मा निघतो आम्ही हां. तेव्हा कल्पना त्याच्याकडे दुर्लक्षच करते. लगेच प्रियाला म्हणते, मला पाणी देतेस का गं तन्वी. तेव्हा ती हो मामी असं म्हणून लगेच कल्पनाला पाणी पण देते. त्यावेळी आता अर्जुन जायला निघतो. मग आता प्रिया ही म्हणते, थांब ना अर्जुन, माझं एक काम आहे. अरे थोडा नाश्ता करून घे ना. तेव्हा मला टाईम होतोय असं म्हणून आता अर्जुन जायला निघतो. तेव्हा प्रिया आता पुन्हा त्याला अडवते आणि म्हणते, अर्जुन प्लीज, अरे ऐक ना, बरं ठीक आहे नाश्ता करू नकोस, तू तुझ्या गाडीत तर मला जागा देऊ शकतोस ना बसायला, कारण आश्रम केससाठी मलाही तिकडे कोर्टामध्ये जायचंय. अर्जुन आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि जायला निघतो. तेव्हा ती आता जोरात त्याचा हातच पकडते. मग अर्जुनची चांगलीच सटकते. तो रागातच तिच्याकडे पाहतो. मग प्रिया म्हणते, अर्जुन तू असा का वागतोस रे माझ्याबरोबर. अरे मी तुला काही त्रास देतीये का की छळतीये तुला, बोल ना. अगं पूर्णाजी तू तर याला समजाव ना प्लीज. मी एवढंच म्हणते ना की एकाच ठिकाणी जायचे म्हटल्यावर एका गाडीने जाऊ, यात माझं काही चुकलंय का. तेव्हा घरातील सर्वजण एकदम शांत शांत असतात. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात की तुझं काहीही चुकलेलं नाही आहे बाळा. तेव्हा अर्जुन तिच्या हातात असणारा हात पटकन रागातच सोडवून घेतो आणि तिला असा झिडकारतो. तेव्हा ती म्हणते, अर्जुन. तरीही अर्जुन रागात तिच्याकडे पाहतो आणि मग तो तेथून निघून जातो. तेव्हा प्रियाला प्रचंड राग येतो, कारण अर्जुनने सर्वांसमोर तिला झिडकारलेलं असतं. तेव्हा आता घरातील सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. प्रियाचा आता अर्जुनने चांगलाच घोर अपमान केलेला असतो. मग आता ती म्हणते, काही हरकत नाही माझी, मी जाईल आता. त्यावेळी कल्पना म्हणते, तन्वी बेटा तू असं वाईट वाटून घेऊ नकोस हां. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मामी. मग आता सर्वजण एकदम शांत असतात. तेव्हा ती म्हणते, हे काय तुम्ही सर्वजण सिरियस झाला की काय, चला पटकन 5,000-5,000 रुपये काढा बरं. त्यावेळी अस्मिता म्हणते, ए बाई आम्ही नाही 5,000-5,000 रुपये देणार, कारण तू स्वतः सिरियस झाली होतीस. तेव्हा अश्विन म्हणतो, हे बघ तूच सिरियस झाली तन्वी, त्यामुळे तूच माझ्या अकाउंटला लवकरात लवकर 5,000 रुपये असे ट्रान्सफर करायचे. त्यावेळी प्रिया म्हणते, अरे अश्विन मी अशी मनाला लावून नाही घेत कोणती गोष्ट, कारण मी एकदम शांत असते आणि अर्जुनला माझ्या मैत्रीची किंमत कळेपर्यंत अशीच शांत राहणार आहे. तर तिला आता कोर्टात जायचं असतं. मग आता ती म्हणते, कल्पना मामी पूर्णाजी मी निघू का आता, असं म्हणून आता ती जायला निघते आणि जाता जाता अश्विन व अस्मिताला सांगते, आता मी इथे नाही आहे तर इथले इन्चार्ज तुम्ही आहात. आता जर इथे कोणी उदास दिसलं तर 5,000 रुपयाचं चलन लगेच फाडायचं, मी आल्यानंतर पाहू त्याचं काय करायचं, असं म्हणून ती आता तेथून जाते. तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे महिपत साक्षी हे दोघेही आता पवार वकिलांसोबत तेथे कोर्टामध्ये हजर असतात. जोशी वकील सुद्धा त्यांच्यासोबत
माझ्यासोबत असतोच. मग साक्षी म्हणते, आज मला असं वाटतंय की ही केस माझ्यासाठी संपेल. तेव्हा महिपत हो असं म्हणतो. त्यावरती जोशी वकील म्हणतो, तुम्हाला वाटतंय असं नाही, फक्त आज सिद्ध होणार आहे की त्या खुनाच्या रात्री तुम्ही तेथे नव्हताच आश्रमात. तेव्हा साक्षी विचारते, काय हो, तुमच्याकडे आहेत ना सगळे पुरावे? ती जादूची कांडी आहे ना तुमच्याकडे? म्हणजे मी त्या आश्रमामध्ये नव्हते हे आज सिद्ध करून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच. मग महिपत आता साक्षीला बोलू देत नाही. तो म्हणतो, जादूची कांडी तर असायलाच पाहिजे. असं म्हणून जोशी वकिलाकडे तो पाहतो आणि म्हणतो, तुझ्यावरून नोटांची कांडी कशी फिरवली आहे मी, तसंच तू आज त्या कोर्टामध्ये जादूची कांडी फिरवायची आणि माझ्या साक्षीला निर्दोष सिद्ध करायचं. आणि जर त्याच्याकडे कांडी असेल तरच तो उद्या श्वास घेईल. त्यावेळी आता हवालदार तेथे येतात आणि जोशी वकिलांकडे कसलं तरी पत्र देतात. मग आता हीच आहे आपली जादूची कांडी. त्या रात्री साक्षी मॅडम या आश्रमामध्ये नव्हत्याच, हे सिद्ध करणारे पुरावे आपल्याजवळ आहेत, असं जोशी वकील म्हणतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही कोर्टात निघालेले असतात. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मला आता ना कोर्टात जायचंय खरं, परंतु एका मोठ्या संकटाशी डील करायचंय. ॲडव्होकेट नितीन जोशी, त्याला बघून जो मला राग येणार आहे ना, तो मी कसा कंट्रोल करू ना चैतन्य, तेच माझं मला कळत नाहीये. आता हाच विचार करत तो चैतन्याला विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही अजिबात नाही अर्जुन. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आपण आज फक्त आणि फक्त शांत राहायचंय, कारण मधुभाऊंनी एकदा तुला जोशीला मारताना पाहिलंय आणि आपण घरी काय बोललोय हे तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, आहे रे, माझ्या पूर्णपणे सगळं काही लक्षात आहे आणि म्हणूनच मला शांत राहावं लागणार आहे. मधुभाऊ माझ्यावर रागवतील असं मला काहीही करायचं नाहीये. आता त्यांना मला पटवून द्यायचंय की माझं प्रेम हे सायलीवरचं पूर्णपणे खरं आहे. त्याचवेळी चैतन्य म्हणतो, अर्जुन, पण एक चूक आणि सगळं काही बिघडून जाईल, त्यामुळे आपण शांतच राहूयात आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तू नको टेन्शन घेऊ, मी एकदम शांतच राहणार आहे. पण मला ना मधुभाऊंची खूप काळजी वाटतीये रे. तो जोशी किती फ्रॉड आहे हे मधुभाऊंना खरंच कळत नाही आहे का? मला तर एका गोष्टीची भीती आहे की तो कधीही जाऊन महिपतला जॉईनसुद्धा होऊ शकतो. आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता कोर्टाजवळ येतात. गाडी तर इथे थांबवतात आणि गाडीच्या खाली उतरून पुढे पुढे चाललेले असतात. तर आता समोरच महिपत आणि जोशी एकदम मस्त अशा गप्पा मारत असतात, एकमेकांबरोबर हात मिळवतात, एकमेकांच्या हातावर टाळ्या वगैरे देतात. आता अर्जुनच्या समोरच ते तिघेही उभे असतात. तर अर्जुन आता त्यांच्या समोर येतात. जोशी वकील लपून बसतो, तर तेथे फक्त महिपत असतो. तेव्हा महिपत आता अर्जुनला पाहताच हसतो आणि म्हणतो, नमस्कार सुभेदार वकील, नमस्कार. महिपत अर्जुन बरोबर बोलू लागतो. तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही खूपच रागात त्या दोघांकडे पाहत असतात, साक्षीकडे आणि महिपतकडे, आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ते तेथून निघालेले असतात. अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही कोर्टात गेल्यानंतर लगेच जोशी वकील लपलेला असतो ना, तो तेथे महिपत जवळ येतो. मग आता तो जरा घाबरलेला असतो. त्याच वेळी आता महिपत म्हणतो, बरं झालं अर्जुन सुभेदार समोरून येतोय, मी हे तुम्हाला सांगितलं, नाहीतर इथेच त्याने तुम्हाला फासावर लटकवलं असतं आणि सगळा घोळच झाला असता. तेव्हा जोशी म्हणतो, हो ना, मी अगदी असा थोडक्यातच बचावलो. इकडे सायली कपाटात आपल्या साड्या पुन्हा ठेवत असते. तेव्हा दिवाळीच्या पाडव्याला अर्जुनने जी तिच्यासाठी साडी निवडलेली असते, साडीवरून सायली आता हात फिरवते आणि त्या आठवणी पुन्हा तिला तिच्या जाग्या होतात. तेव्हा आता त्या आठवणी आठवत असताना तिला खूपच रडू येतं. अर्जुनची खूप आठवण येत असते. प्रत्येक साडीवरून ती हात फिरवत असते आणि प्रत्येक साडीच्या अशा वेगवेगळ्या तिच्या काही आठवणी असतात. एक पूर्ण आजींनी स्वतःची साडी तिला दिलेली असते आशीर्वाद म्हणून. ती साडीसुद्धा ती आता बरोबर घेऊन आलेली असते आणि मग ह्या आठवणी आठवत आठवत ती आपलं कपाटसुद्धा आवरून ठेवते. मग नंतर आता तिच्या बॅगमध्ये एक डायरी असते. तेव्हा त्या डायरीकडे ती आता पाहतच राहते आणि मग तिला आठवत असतं की हीच डायरी मी अर्जुनला दिली होती, जेणेकरून दिवसभरामध्ये त्यांचं कुठे काम आहे, त्याचबरोबर कोणत्या मीटिंग आहेत आणि तुम्ही कुणाला भेटणार आहात दिवसभर, ही सर्व दिनचर्या याच्यामध्ये लिहून ठेवायला सांगितली होती. प्रसंग आता सायलीला आठवतात.
तेव्हा आता ती एक एक करून ते आता वाचत असते आणि तिला त्या पूर्वीच्या गोष्टी आठवू लागतात की साधा पेन ड्राईव्ह गाडीत विसरला होता आणि तो त्याला आणायला बाहेर जायचा होता गाडीमध्ये, तरीही अर्जुनने ते त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं आणि तेच आता सायलीला खरंच खूप आवडत असतं. अर्जुन सायलीचं सगळं काही ऐकत असतो. आता तेच आठवून सायली खूप रडत असते. ती डायरी अशी हृदयाजवळ धरते आणि मग अर्जुनच्या आठवणीत ती रमून जाते. तर तिला आठवतं जेव्हा हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते तेव्हा जेव्हा मी शुद्धीवर आले तर अर्जुनला किती आनंद झाला होता. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता आणि हे त्याचं माझ्यावरचं प्रेमच होतं. इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही बाहेर येतात. कोर्टाबाहेर आल्यानंतर समोर ते पाहतात तर मधुभाऊ आणि त्याचबरोबर कुसुम हे दोघेही तेथे आलेले असतात. मग अर्जुन लगेच त्यांच्याजवळ जातो. इकडे मधुभाऊ रिक्षावाल्याचे पैसे देतात आणि त्यांच्या खिशातून नकळतपणे चावी आता खाली पडते. तेव्हा आता पटकन कुसुम ती चावी घेते आणि म्हणते, राहू देत मधुभाऊ, मी माझ्याजवळ ठेवते. तेव्हा ते ठीक आहे असं म्हणतात आणि कोर्टात जायला निघतात तर अर्जुन समोर असतो. तेव्हा मधुभाऊ, अहो तुम्ही आलात, असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा मधुभाऊ त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे निघालेले असतात. तेव्हा आता खाली ठेच लागून अडखळतात आणि खाली पडणार असतात. तोच अर्जुन त्यांना आता सावरतो आणि पटकन वाचवतो. म्हणतो, मधुभाऊ अहो पुढे बघून चला जरा. तेव्हा मधुभाऊ रागातच त्याचा हात झिडकारतात आणि तरातरा पुढे जातात. त्याचवेळी अर्जुनला वाईट वाटतं कारण मधुभाऊंच्या चेहऱ्यावर अजूनही त्याच्याविषयीचा राग हा स्पष्टपणे दिसत असतो. आता अर्जुन हा सायली कशी आहे असं कुसुमला विचारतो. तेव्हा ती ठीक आहे असं आता कुसुम म्हणते. मग आता सायली कुठे आहे, ती अजून आली नाही का कोर्टामध्ये, असं अर्जुन पुन्हा विचारतो. तेव्हा तिला येता आलं नाही असं जेव्हा कुसुम सांगते तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि सायलीच्या आठवणीमध्ये आता चक्क कोर्टामध्येच रडू लागतो आणि लगेच गाडीजवळ जाऊन उभा राहतो. ते बसे आपले अश्रू पुसतो. कुसुमला आणि चैतन्याला खरंच खूप वाईट वाटतं आणि मग चैतन्य हा कुसुमकडे पाहतच राहतो कारण सायली का आली नाही हा प्रश्न त्याला पडतो. तेव्हा ती म्हणते, नाही येता आलं तिला, पण ही घ्या चावी. तेव्हा ही कसली चावी आहे असं आता चैतन्य विचारतं. तेव्हा कुसुम म्हणते, ही चावी माझ्या घराची आहे आणि सायली तिथेच आहे. अर्जुनला ही चावी द्या म्हणजे मनमोकळेपणाने त्याला तिच्याबरोबर गप्पा मारता येतील. अशी संधी पुन्हा येणार नाही असं कुसुम म्हणते आणि चैतन्याकडे ती चावी देते. तेव्हा थँक्यू कुसुमताई असं म्हणून चैतन्य ती चावी घेतो आणि लगेच अर्जुनकडे जातो आणि म्हणतो, अर्जुन. तेव्हा अर्जुन पटकन आपले अश्रू पुसतो आणि विचारतो, काय. मग आता ही घे चावी असं आता चैतन्य म्हणतो. तेव्हा ही कसली चावी आहे. तेव्हा सायली वहिनीच्या प्रेमाची ही चावी आहे, अशी संधी पुन्हा येणार नाही. हे बघ, आता तू जा तिकडे कुसुमताईंच्या घरी, सायली वहिनी एकटी आहे, मनमोकळेपणाने तिच्याबरोबर पोटभर गप्पा मार. अरे मधुभाऊ खूप वेळ कोर्टामध्ये असणार आहे आणि तुला खरंच खूप वेळ मिळेल असा गप्पा मारायला. तू जा पटकन तिकडे, इथे सगळं मी हँडल करतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, म्हणजे मधुभाऊंनी सायलीला लॉक करून ठेवलंय का. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो मला असं वाटतंय. मग मनातच तो विचार करतो, जर आता अर्जुनला सांगितलं कुसुमताईने मला ही चावी दिली आहे तर अर्जुन खूप भडकेल कारण त्याला हे अजिबात आवडणार नाही. म्हणजे त्याला काय उत्तर द्यावं ना हेच मला कळणार नाही. कुसुमताई आणि माझं कधी बोलणं झालं हाच प्रश्न त्याला पडेल. आम्ही दोघे आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय आणि हे त्याला समजेल. अर्जुन विचारतो, अरे मी तुला काय विचारतोय, बोल ना पटकन, ही चावी तुला कशी मिळाली. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे सांगितलं ना तुला, कुसुमताई फोनवर बोलत होत्या ना, तेव्हा मी ऐकलंय हे सगळं फोनवरचं बोलणं आणि फोन काढता काढता ती किल्लीसुद्धा त्या पिशवीतून खाली पडली आणि म्हणून मी ती उचलली तुझ्याकडे घेऊन आलोय. हे बघ, ही चावी घे अर्जुन आणि पटकन आता तू सायली वहिनीकडे जा, गप्पा मार आणि बस स्टँडवर मी तुम्हाला जेव्हा प्रपोज केलं तेव्हा त्याचं काहीच उत्तर का दिलं नाही हा जाबसुद्धा त्यांना आता जाऊन विचारून ये, असं आता चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन त्या किल्लीकडे पाहतच राहतो आणि ती किल्ली हातात घेत त्याच्याकडे पाहत राहतो. तेव्हा ऑल द बेस्ट अर्जुन असं चैतन्य आता त्याला म्हणतो. त्यावेळी कुसुम आता लांबूनच अर्जुनकडे पाहत असते.
असते. अर्जुन आता कुसुम जवळ येतो आणि तिला म्हणतो, कुसुमताई ही घ्या तुमची किल्ली. तेव्हा कुसुमला आश्चर्याचा धक्काच बसतो. मग आता कुसुम म्हणते, कसली किल्ली? तेव्हा तुमच्या घराची किल्ली इथे पडली होती, ती चैतन्याला सापडली. तेव्हा कुसुम म्हणते, काय? अहो पडली नव्हती ही किल्ली, असं ती सांगणार असते तेव्हा चैतन्य तिला इशारा करतो. मग आता कुसुम म्हणते, हो हो पडली होती. तेव्हा अर्जुन लगेच चैतन्याकडे पाहतो. मग आता कुसुम म्हणते की कसं आहे ना, पडली असेल किल्ली, माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो की हा चांगला चान्स तू घालवतो आहेस अर्जुन. सायली वहिनी पुन्हा अशी एकटी सापडणार नाही तुला. सारखे मधुभाऊ तिच्याजवळ असतील. मग तू काय करणार आहेस, कसं विचारणार आहेस तिला? मग आता चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवत अर्जुन म्हणतो, मला माझ्या बायकोला भेटायला अशी लपून छपून जाण्याची गरज नाही आहे चैतन्य. मी त्यांना असं मधुभाऊ समोर भेटेन, अगदी हक्काने भेटेन. त्याचवेळी अर्जुन आता कुसुमला म्हणतो, कुसुमताई जर मधुभाऊंनी खरंच असं माझ्या मिसेस सायलीला तिथे घरामध्ये लॉक करून ठेवलं असेल ना, तर हे अजिबात बरोबर नाही आहे. त्यांना कळायला हवं की जगातलं कोणतंच लॉक मला माझ्या बायकोपासून असं दूर नाही ठेवू शकत. तेव्हा कुसुम आता अर्जुनकडे पाहतच राहते. मग आता तो म्हणतो, आम्ही नक्कीच एकत्र येऊ. तेव्हा कुसुम खूप कौतुकाने अर्जुनकडे पाहत असते, कारण त्याच्या बाजूने असणारं प्रेम हे पूर्णपणे खरं असतं आणि हेच कुसुमला माहीत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य सायलीला भेटण्यासाठी घरी येतात. मधुभाऊ ऑलरेडी घरात आलेले असतात. तेव्हा मधुभाऊ ऐका ना असं अर्जुन म्हणतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की कसं आहे ना, अजिबात माझ्या सायलीवर तुझी ही सावली पडायला नको. आता सायली बिचारी खूप रडत असते. अर्जुन म्हणतो, प्लीज मधुभाऊ. तेव्हा ते आता रागातच दार बंद करून घ्यायला निघतात. त्याचवेळी आता अर्जुन असा मध्येच हात ठेवतो. त्यामुळे मधुभाऊंचा नाईलाज होतो. त्याचवेळी अर्जुन आता खूप मोठ्या विश्वासाने सांगतो, मधुभाऊ हे पहा, एक दिवस तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीचा हात विश्वासाने माझ्या हातात द्याल, तोपर्यंत मी खरंच वाट पाहिल, कारण माझं प्रेम हे खरं आहे. म्हणून आता अर्जुन मधुभाऊंना चॅलेंजेस करतो. चल निघ असं मधुभाऊ रागात म्हणतात आणि अर्जुनच्या तोंडावर दार बंद करतात. तेव्हा सायली आता दाराला हात लावते आणि अर्जुनचं प्रेम अनुभवत असते. तर बाहेरून अर्जुनने सुद्धा आता दाराला हात लावलेला असतो आणि त्याला समजतं की सायली तिथे आहे. मग ते दोघेही आता एकत्र येणार या विचाराने खूपच खुश असतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.